हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवलं आपण झणझणीत असं काळ्या मसाल्यामध्ये चिकन कलिजा रस्सा भाजी. तर चला मग ती कशी बनवायची, तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतली होती इथं मी अर्धा किलो कलिजा घेतला होता. नंतर कलिजे इथे मी कट करून घेतले आणि कट झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर ठेवायचं पातेलं गरम करण्यासाठी. पातेलं गरम झालं की त्यामध्ये कलिजे टाकून द्यायचे. नंतर हळद, चवीनुसार मीठ आणि थोडं तेल घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आणि 20 ते 25 मिनिटात आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे इथं. आणि नंतर बघा, मी याच्यात पाणी घातलं नव्हतं, त्याला आपोआपच पाणी सुटतं. नंतर इथं काही मसाले बघू घरचे. काळा मसाला, अंबारी मसाला, मटन मसाला, धनी पावडर आणि थोडा गरम मसाला घेतला होता मी इथं. नंतर कोमट पाणी घ्यायचं आणि इथं हा मसाला भिजवून घ्यायचा. आणि चला, आता आपला मसाला पण इथं तयार झाला होता आणि इकडं भाजी पण शिजली होती. ती नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. नंतर त्याच पातेल्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाले की लसूण अद्रकची पेस्ट घालायची. ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. लसूण अद्रक फ्राय झाले की 1.5 चमचा लाल तिखट घालायचं. ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर घालायचा मसाला. आता हा व्यवस्थित इथं फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि इथं आता छान व्यवस्थित इथं मसाला तयार झाला होता. नंतर थोडं पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित फ्राय झाला होता. नंतर थोडं पाणी घातलं आणि नंतर बघा, छान अशी तरी आली होती. नंतर घालायचं इथं कलिजा शिजलेले आणि आता व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि थोडं ग्रेव्हीसाठी मी पाणी घातलं होतं. आणि बघा, काळ्या मसाल्यामधली चिकन कलिजा रस्सा भाजी अशी छान झाली होती आपली इथं. नंतर थोडी कोथिंबीर घातली. आणि परत 10 मिनटं उकळून घेतली. झाकण ठेवून थोड्या वेळ उकळून घ्यायची. आणि नंतर बघा, अशी झणझणीत ही आपली इथं भाजी तयार झाली होती. नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं.
तुम्ही तर्री बघा, अगदी हॉटेलसारखी तर्री आली होती आपल्या भाजीला इथं. नंतर एका प्लेटमध्ये पण काढून दाखवली मी तुम्हाला. तर अशी झाली आपली चिकन कलिजा रस्सा भाजी. अगदी सोप्या पद्धतीने आणि झणझणीत अशी. आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि हो, अजून आपल्याला एक भाजी बघायची आहे, म्हणजेच छोट्या माशांची चटणी. ती पण मी ह्या व्हिडिओसोबत ॲड केलेली आहे. नंतर बघूया छोट्या माशांची चटणी. मी तुम्हाला अगोदर पण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. अगोदर यांना मी स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 पाण्याने. आणि उन्हाळ्यात पण बघा किती फ्रेश माशा आपल्याला इथं भेटल्या होत्या. नंतर इकडं कढाई तापायला ठेवायची. कढाईत घालायचं तेल आणि त्यामध्ये घालायचं 1.5 चमचा लाल तिखट आणि हळद. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. लाल तिखट फ्राय झाले की नंतर घालायच्या माशा. आणि यामध्ये मी कोणताच मसाला ॲड केलेला नाही. अगोदरच आपण एक मसाल्याची भाजी केलेली आहे, तर त्यामुळे फक्त मी इथं चटणीच बनवली. नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि चला आता ह्या चवीनुसार मीठ पण घालायचं. आपलं मीठ विसरलं होतं. आणि याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. फक्त वाफेवर आपल्याला ही माशाची चटणी आपली इथं बनून तयार होते. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये ही चटणी इथं तयार होते. आणि तुम्हाला ह्या दोन्ही पण रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि चला आता आपली माशाची चटणी पण तयार झाली होती. चला मग, थँक्यू.